येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी सनाची कालगणना करतात. अरबी भाषेमध्ये येशू ख्रिस्तांना ईसा म्हणतात आणि त्यावरनं इसवी हा शब्द तयार झाला. सम्यक दर्शन म्हणजे महावीरांच्या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवणं. सम्यक ज्ञान म्हणजे महावीरांच्या शिकवणीचं आणि जैन तत्वज्ञानाचं ज्ञान करून घेणं. आणि सम्यक चरित्र म्हणजे पंचमहाव्रतांनुसार आचरण करणं. रावी आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात ही हडप्पा संस्कृती भरभराटी चालली होती. या संस्कृतीची काही वैशिष्ट्य पाहू. सुनियोजित नगर रचना, रस्ते, घरं, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, अलंकार, खेळणी, मातीची भांडी, मुद्रा, तांबे, सोने, चांदी या धातूंचा वापर ही काही वैशिष्ट्य या संस्कृतीत आढळतात. शहर भागातही नागरिकांना विविध सोयी आणि सेवा देण्याचं काम स्थानिक पातळीवर नागरी स्थानिक शासन संस्था करतात. शहरं आकाराने मोठी आणि त्यांची लोकसंख्या जास्त असते. ग्रामीण भागातील लोक सुद्धा रोजगाराच्या शोधात शहरात येतात. लोकसंख्या वाढल्यामुळे पाणी पुरवठा, वाहतूक, सांडपाणी, वीज पुरवठा या सुविधांवर ताण पडतो. हवा, ध्वनी, पाणी यांचं प्रदूषण होतं.